हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण आपले सबस्क्रायबर दशरथ मोरे ह्यांनी विचारलेले प्रश्नाबद्दल जरासं बोलूया. ते म्हणतात, माझे केस खूप गळतात, काहीतरी उपाय सांगा ना, घरगुती उपाय. अनेक आपल्या सबस्क्रायबर ताई म्हणतात त्यांचे मुलीला खूप उवा झालेल्या आहेत, त्याला काहीतरी उपाय सांगायला. त्यामुळे हे दोन्ही प्रश्न आज आपण घेऊया. आता केस गळायचे म्हणजे काय? आता रोज आपण केस विंचरताना आपले 1, 2, 4, 5 केस गेले, त्याला काही केस गळतात म्हणतो का? नाही. मग केस गळतात कसं आपण कधी म्हणतो? हे बघा, काही जणांना अशी वेणी घेतली आणि असं ओढलं का नाही, हे बघा असे केस येतात. आता मला बघा एकही केस येत नाहीये. काही लोकांना असं केलं का नाही एवढे केस येतात. अशा वेळी हे एक केस गळतीचं प्रमाण आहे. किंवा तुम्ही मला विचारलात तर एका 50-80 केस तुमचे रोज विंचरताना गळाले तर काही केस गळती नव्हे. पण त्याच्यापेक्षा जास्त केस गळत असले तर आपण काहीतरी विचार करायला पाहिजे. डर्मेटॉलॉजिस्टकडे तुम्ही जाऊ शकता, ते औषधं देऊ शकतील. किंवा खूप आपल्याकडे घरगुती उपाय आहेत. आता मी हे उपाय सांगणार आहे, हे माझे आजी, मावशी, आई हे सगळे सांगितलेले घरगुती उपाय, ज्या गोष्टी आपल्या घरात आहेत. आणि बरेच लोकांना ह्या गोष्टींचं गुण पण आलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी घरगुती उपाय आपण बोलणार आहेत. पहिलं कळलं केस गळती म्हणजे काय. खूप केस गळत असले तर ह्याला केस गळती म्हणतो. किंवा रोज वेणी घालताना तुमचे 2-4 केस गेले तर इट इज क्वाईट बट नॅचरल. आता कारण काय? आपण औषध किंवा घरगुती उपचार शोधायचे आधी कशामुळे हे केस गळतात ह्याचा आपण विचार करूया. एक म्हणजे लाईफस्टाईल. आपण सारखं बाहेरचं खात असलो तर जंक फूड वगैरे केस गळू शकतात. स्ट्रेस, कुठलाही अति स्ट्रेस, तणाव असला तरी केस गळू शकतात. काही मोठे आजार झाले तरी केस गळू शकतात ते आजारानंतर. त्याच्याशिवाय लेडीजांना बाळंतपणानंतर केस गळतात. हे हार्मोनल चेंजेस होतात म्हणून केस गळतात. ही कारणं समजली. आता आपल्याला तेच आपलं काहीतरी कारण असलं तर आपण तर कमी करायला पाहिजे. म्हणजे सपोज आपल्याला काही स्ट्रेस आहे, तो स्ट्रेस घालवणं, ओव्हर थिंकिंग कमी करणं, त्याच्यासाठी मेडिटेशन करणं, काही म्हणा तुम्ही, हे करूया. म्हणजे आधी कारण शोधूया आपण काय झालेलं आहे. किंवा हल्ली नवीन कारण निघालेलं आहे, म्हणजे हेअर ड्रायर वापरतात किंवा केस स्ट्राइटनिंग करतात बघा, सरळ केस पाहिजे म्हणून. अशा वेळी सुद्धा केस गळायला लागतात. ड्रायर म्हणजे ते अति उष्णता लागते केसांना म्हणून केस गळायला लागतात. आणि स्ट्राइटनिंग करताना त्याला जास्त असं ते ओढले जातात, ताणले जातात. त्यामुळे त्याच्याशिवाय फॅशनसाठी काही क्लिपा आणि काय घालतात का नाही, त्यानं पण केस गळू शकतात. आता ही सगळी कारणं झाली. ते आपण घरगुती उपाय ह्याच्यासाठी काय करायचे, म्हणजे कशामुळे केस आपले गळणं कमी होईल हा विचार करूया. आवळा
खूप चांगलं. रोज तुम्ही आवळा खाल्ला तरी चांगलं, का म्हणजे अँटीऑक्सिडेंट ते प्रॉपर्टीज असतात. किंवा आवळ्याचं लोणचं घ्या, कँडी घ्या, काही घ्या, रोजच्या जीवनात आवळा वापरा. काही लोक आवळ्याचं पाणी काढून सुद्धा केसांना लावतात. आणि आवळा वाळवून, म्हणजे त्या फोडी करायच्या, वाळवायचा आणि त्या पावडर करून तर लिंबाचे रसात मिक्स करून केसाचे मुळांना लावतात. त्यामुळे केसाची मुळं जरा स्ट्रॉंग होतात. त्यामुळे आवळा एक नंबरवर आहे. नंतर हे बघा, लोह कमतरता असली तरी केस गळतात. मग आपण लोह कशात जास्त आहे, फॉर एक्झाम्पल पालक वगैरे असल्या भाज्या वापरायच्या. लोखंडी कढईत आपला स्वयंपाक बनवायचा. भाज्या वगैरे, पालेभाज्या वगैरे करायला लोखंडी कढई वापरायची, लोखंडी तवा वापरायचा. आणि पुढचं, विटॅमिन डी खूप महत्त्वाचं आहे. आणि विटॅमिन डी आपल्याला इझिली आणि फ्रीमध्ये मिळते. सकाळचे कोवळे उन्हात जायचं 7 ते 9 पर्यंतचं. ह्याच्याशिवाय मेथी सुद्धा खूप चांगली. खूप लोक काय करतात, रात्री मेथी भिजवून ठेवतात, सकाळी ती बारीक पेस्ट करतात आणि डोक्याला लावतात आणि 1-2 तासांना डोक्यावरनं नाहतात. आणि काही लोकांना जेनेटिक पण असू शकते. आता काही लोकांना टक्कल पडते बघा, जेनेटिकली त्यांचे वडिलांना होतं, आजोबांना होतं, काकाला असं असलं तरी जेनेटिकली सुद्धा हे होऊ शकते. आता ह्याचे शिवाय आणि काही आहे का, सनलाईट झालं, आवळा झाला आणि मेथी पावडर, दही सुद्धा खूप चांगलं आहे. आणि केस धुताना आपण खूप गरम पाणी वापरू नये. कोमट वापरा किंवा गार वापरा, चालते. म्हणजे आपले केस गळतात हे फक्त बाहेरनं नाही, हेत ना आयर्न डेफिशियन्सीमुळे गळतात. मग आपण आयर्न, मी म्हटल्यासारखं पालक वगैरे खावा आणि कढई वगैरे लोखंडी हे तो वापरा. आणि डी विटॅमिन डेफिशियन्सी मुळे गळतात, म्हणून सनलाईटमध्ये जावा. पोस्ट सर्जरी, पोस्ट डिलिव्हरी अशा काळात पण ते गळतात. इवन जे लोकांना कोरोना झालं होतं का नाही, त्यांना सुद्धा बरं झाल्यावर केस गळलेले आहेत. ह्याच्याशिवाय नवीन हल्ली एक शोध निघालेला आहे, म्हणजे जे लोक गर्भनिरोधक गोळ्या वापरतात त्यांचे पण केस गळतात. आणि आपण हे कशामुळे होते असं तुम्ही डॉक्टरकडे गेलात की ते ब्लड टेस्ट करायला लावतील आणि ब्लडमध्ये दिसते आपल्याला कशाची डेफिशियन्सी आहे काय. हे सगळं हल्ली खूप आपला मेडिकल सायन्स पुढे गेलेला आहे. आणि आपण डोक्याला तेल लावताना म्हणा, कुठे लावायचं, नुसतं वरचेवर केसांना लावायचं नाही, असं स्कल्पला लावायचं. असं हे बघा, बोटानं नाजूकपणे असं बोटाला तेल लावून असं स्कल्प म्हणजे ते भागाला लावायचं. नुसतं वरचेवर केसांना लावत बसायचं नाही. कढीपत्ता पण खूप चांगला आहे. रोजच्या जीवनात कढीपत्ता वापरा. रोज नसला तर तो वाळवा आणि तो वापरा. आणि फोलिक ॲसिडची कमतरता असली तरी केस कमी होतात. आणि एक मेन म्हणजे हल्ली पित्ताच्या गोळ्या घेतात, ॲसिडिटी म्हणून, त्याच्यामुळे पण टक्कल पडते, हे आपल्याला कळलेलं आहे. आता ह्याच्याशिवाय आपण रोजच्या आहारात काय उपयोग करावा. एक म्हणजे आपण आता गहू वापरतो, आपल्यातले सगळे. आपण गव्हाचं पीठ दळून आणतो. दळून आणल्यावर लोक काय करतात, कितीतरी वेळेला चाळून घेऊन तो कोंड्या टाकतात. नाही, पीठ चाळायचं नाही, कोंडे सकट वापरायचं.
तर त्याचा खूप उपयोग होतो. काळ्या मनुका रोज 1-5 काळ्या मनुका खाल्ल्या तरी चालेल. आवळा रोज फ्रेश मिळत असलं तर फ्रेश वापरा, नाही ते कॅन्डी म्हणा, काही लोणचं म्हणा, काही हे वापरा. दही पण गाईचे दुधाचं चांगलं म्हणतात, पण हल्ली काही सगळीकडे गाईचं दूध मिळते असं नाहीये, त्यामुळे पण दही वापरा. आणि गाजर तरी सहसा मिळते हल्ली. गाजर रोज खाणं खूप चांगलं, आणि तर फक्त केसांना नाहीये, डोळ्यांना पण चांगलं आहे. त्यामुळे गाजराचा रोज वापर करणं सुद्धा खूप चांगलं. एवढ्यातले आपल्याला काय उपयोग पडतो तर आपण वापर करायचा. आता पुढचा प्रश्न एका ताई विचारले, त्यांचे मुलीला खूप उवा झालेले आहेत म्हणे, काय करायचं. मेन म्हणजे स्वच्छता केसांची महत्वाची आहे. केस का नाही, आठवड्यात एकदा तरी कंपल्सरी धुवायला पाहिजे. आपण आठवड्यात एकदा नहातो, सुट्टी असते शाळेला म्हणताना रविवारी, शक्य असलं की 2दा नहाला तरी चालेल. किंवा आपण धुळीत कुठे प्रदूषण असेल तिथे गेलो असलो की लगेच धुवावे. मग 1 दिवसानंतर असू दे, 2 दिवस असू दे, ते नाहीये. पहिलं म्हणजे केस स्वच्छ ठेवायचे. आणि हल्ली का नाही मेडिकेअर वगैरे मिळते बघा, तर आणून वापरा. नंतर लगेच विंचरून काढा. त्याच्याशिवाय अतिशय चांगलं घरगुती उपाय म्हणजे मोहरीचं तेल वापरायचं कायम. तर मी सांगते तसं स्कल्पला लावायचं, आणि मोहरीचं तेल तुम्ही वापरलात आणि मात्र 1-2 महिने वापरावं लागते, म्हणजे त्या लिखा सगळं जावं लागते. म्हणून मोहरीचं तेल रोज नियमितपणे लावलं डोक्याला, ते उवा लिखा सगळं निघून जाते. आणि मेन म्हणजे स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. हे सगळे आपण रोजचे आपले जीवनात म्हणा, रोजचे घरात वापरू असे हे विचार आहेत सगळे. घरगुती विचार आपल्या आई, आजी, मावशी हे सगळे सांगत होते, आणि ह्यातनं बरेच जणांना खूप फायदा झालेला आहे. पण एक मी आपल्याला सांगते, हेरिडिटरी असलं, इव्हन टक्कल पडणं, काही लोकांचे ते हेरिडिटरी असते, वडिलांना असते, आजोबांना असते, त्यामुळे लवकर वयाचे 30चे पुढे पण पडते. हेरिडिटरी असलं तर कित्येक वेळेला तुम्ही डॉक्टरकडे जावा, किती औषधं वापरा, घरगुती औषधं वापरा, अगदी काही 100% उपयोग होईल अशी गॅरंटी नाही. एवढं काय म्हणायचं. इवन डॉक्टर स्वतःला सुद्धा कित्येक वेळेला बघा तुम्ही, डर्मेटॉलॉजिस्ट असेल, तो केसांचं सगळं शिकलेला असेल, तरी त्याला सुद्धा टक्कल पडलेली असते. म्हणजे सर्व काही गोष्टी आपल्या हातात नाहीत, पण हे सगळं जे आहे तर आपण वापरू शकतो. टेन्शन घेऊ नका, झोप व्यवस्थित घ्या, पाणी भरपूर प्या, म्हणजे कसं आपलं सगळं शरीर स्वच्छ होते. हे सगळं आपण रोजच्या जीवनात वापरलं का नाही, आपल्याला केस गळणं नक्की थांबेल. ओके, हॅव ए गुड डे.